झोपायचं नाही, आपण काम करायचं. हा, पण आपण काय काम करायचं? माझी आई ना सकाळी उठून बाबांसाठी छान छान जेवण बनवते आणि ती माझ्यासाठी पोहे पण बनवते. मला तिच्या हातचे पोहे खूप आवडतात. ती त्यात शेंगदाणे पण घालते. मग आज ना मी फ्रेंड साठी जेवण बनवते. हा हा, त्याला जे आवडतं ना ते सगळं बनवते. आणि ना मी त्याला टिफिन बनवून देते. हा, आणि हे सरप्राईज शिव आपण. आता तू मी चपातीसाठी पीठ घेऊन येते, तू कुकर लाव. हा. काय झालं? त्या माणसाचा पत्ता लागला? नाही मॅडम, त्या नंबरला ट्रेस करण्याचा मी बराच प्रयत्न केला, पण ते सिम बंद आहे. त्यामुळे अजून काहीच कळलेलं नाही. एवढे पैसे घेता आणि काम झालं नाही असं म्हणायला लाज नाही वाटत तुम्हाला? आता जा आणि लवकरात लवकर त्याचा शोध घ्या. कोण आहे तो माणूस? निघा. येस मॅडम. हॅलो. हॅलो मॅडम, झाली काय कुटीची सोय? मॅडम, पोलिसांना सांगून काही उपयोग होणार नाही, कारण ते माझ्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत मधुसूदन नाईकच्या खुनाचे सगळे पुरावे तुमच्या मुलापर्यंत पोहोचलेले असतील. मॅडम, आता उगाच वेळ वाया घालवू नका. मला पैशांची घाई आहे. हे बघा, तुम्हाला जमणार नसेल तर. दामिनी मुजुमदारला जमणार नाही अशी कुठली गोष्टच नाहीये. जागा आणि वेळ मी तुम्हाला कळवते. पैसे मिळतील तुम्हाला, पण हो, एक आणि एक पुरावा मला मिळाला पाहिजे. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा मॅडम, पोलिसांना सांगायचा किंवा मला फसवायचा प्रयत्न केलात तर हे सगळे पुरावे तुमच्या मुलाकडे गेलेले असतील. ती वेळच येणार नाही. हॅलो नाना, मी काय सांगते ते नीट ऐका. आर्या, बाळा, एकटीच खेळतेस तू इथं? सावी कुठे आहे? अहो काका, तुम्ही बसा, तुम्हाला कळेल सगळं. कळेल म्हणजे काय? सावी कुठे आहे ते सांग की. तुला माहिती आहे ना, आणि मी काय सांगितलं होतं तुला? काही झालं तरी सावीला एकटं सोडायचं नाही म्हणून. अहो काका, काकी तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे म्हणून ती गेलीये. ती आता पीठ आणणार आहे, तुमच्यासाठी चपाती करणार आहे. ती म्हणाली जसं आई माझ्यासाठी जेवण बनवते तसं ती तुमच्यासाठी करणार आहे. पण काकूला सांगू नका, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बरं, जातो खेळ. सावी, तुझी वाट पाहतोय. प्लीज लवकर परत ये. आणि अशी नाही, माझी आधी सारखी सावी बनवून ये. कोण कुठला माणूस हा मला ब्लॅकमेल करतोय? दामिनी मुजुमदारला. या सगळ्याची त्याला काय किंमत मोजावी लागणार आहे ना, हे अजून त्याला माहितीच नाहीये.
फक्त एकदा सापडू दे हातात. नाही याच नोटांची चिता रचून